नाही, मी कोणाशी बोललो नाही आणि मला त्यांना त्यांच्या पक्षातल्या कोणाला परत घ्यायचं पण नाही, आम्ही बोलणार पण नाही. मी माझं काम करणार. बरं अण्णा, आज वगैरे परत आहे, काय वाटतं? तिथं काम केलेलं आहे, आनंदच वाटतो. अण्णा, काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात. त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय. चला आता प्रवेश पूर्ण भाजपमध्ये आलात परत? विकास करण्यासाठी लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र दिवरे, भारती दिवरे, संगीता गोटेकर, आम्ही सर्व आता प्रवेश करतोय. काल एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं. मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून. पण मग तिकडे विकास नव्हता होत. आता तिथं आताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. भाजपचा सुपडा साफ करू असं काल म्हणाले ना, काल भाजपमध्ये आपण आला. आता निर्णय झालाय. आपण काल सुपडा साफ मी करू आणि काय बोललो, काय राहिलो, आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावर नाराज नाही, नव्हतो, यापुढे नाही. राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती. आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय का बरं आपण घेताय? एकच विषय माझा, एकच, सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललोय. सर्वात जास्त विकास व्यासपीठावरून म्हटलं होतं की ज्यावेळेला मुंबईमध्ये कार्यक्रम झाला आता चला ना 2 मिनिटं.